नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. मी तुम्हाला आज एक साधा प्रश्न विचारतो. जर तुम्ही फक्त 7 दिवस मनापासून श्री स्वामी समर्थांचा जप केला तर खरंच आयुष्यात काही बदल होतो का? की हे सगळं फक्त लोकांनी तयार केलेला विश्वास आहे? कारण आपण सगळेच कधी ना कधी अडचणीत असतो, त्रासात असतो, मन अस्वस्थ असतं आणि त्यावेळेला आपण काहीतरी पकडायला शोधत असतो, काहीतरी आधार हवा असतो आणि तेव्हा आपण देवाकडे वळतो. पण हा जप खरंच काही परिणाम देतो का? की फक्त मनाला समजावण्यासाठी आहे? म्हणून मी एक प्रयोग केला, अगदी प्रामाणिकपणे. कोणताही दिखावा नाही, कोणालाही सांगितलं नाही, फक्त स्वतःसाठी. मी ठरवलं की पुढचे 7 दिवस काहीही झालं तरी मी रोज स्वामींचा जप करणार. फक्त नाव घ्यायचं नाही, तर पूर्ण श्रद्धेने, मन लावून. आणि पहिला दिवस सुरू झाला. सुरुवातीला काही खास वाटलं नाही. मन इकडे तिकडे पळत होतं, विचार येत होते, हे खरंच काही उपयोगाचं आहे का? पण तरीही मी जप करत राहिलो, कारण मी स्वतःला एक गोष्ट सांगितली होती. 7 दिवस पूर्ण करायचेच. दुसऱ्या दिवशी थोडासा बदल जाणवला. पूर्ण शांतता नाही, पण मनातला गोंधळ थोडासा कमी झाला. जसं एखादं वादळ हळूहळू शांत होतं तसं. तिसऱ्या दिवशी एक विचित्र गोष्ट घडली. मी काही विशेष केलं नव्हतं, पण जे काम खूप दिवसांपासून अडलेलं होतं ते अचानक सहज पूर्ण झालं. मला वाटलं योगायोग असेल, कारण आपण लगेच चमत्कार मानायला तयार नसतो. चौथ्या दिवशी मात्र मला स्पष्ट जाणवलं की माझं मन स्थिर व्हायला लागलं आहे. आधी जे छोटे छोटे त्रास खूप मोठे वाटायचे ते आता तितकेसे महत्वाचे वाटत नव्हते. जणू काही आतून कुणीतरी सांगत होतं, सोडून दे, सगळं ठीक होईल. 5व्या दिवशी एक वेगळीच अनुभूती आली. मी जप करत बसलो होतो आणि अचानक अंगावर शहारे आले. भीती नव्हती, पण काहीतरी उपस्थिती जाणवत होती. जसं आपण एकटे नसतो, कुणीतरी आहे पण दिसत नाही. 6व्या दिवशी माझ्या आयुष्यातील एक मोठा प्रश्न जो मी सतत मनात घोळवत होतो त्याचं उत्तर मला अचानक मिळालं. कुठून आलं माहीत नाही, पण सगळं एकदम स्पष्ट झालं. आणि तेव्हा मला समजायला लागलं की हा जप फक्त शब्द नाही, हा एक जोड आहे. आणि 7व्या दिवशी जे घडलं ते मी पूर्णपणे शब्दात सांगू शकत नाही, कारण ते अनुभवायचं असतं. त्या दिवशी जप करताना माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, कारण काहीच कारण नव्हतं, पण मन खूप हलकं झालं होतं. जणू काही वर्षानुवर्षांचा भार उतरला. आणि त्या क्षणी मला एक गोष्ट समजली, बदल बाहेर होत नाही, तो आत होतो. आणि जेव्हा आत बदल होतो तेव्हा बाहेरचं सगळं आपोआप बदलायला लागतं. स्वामी, तुमचं आयुष्य एका क्षणात बदलणार नाहीत, पण ते तुमचं मन बदलतात. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा विचार बदलतात, निर्णय बदलतात, वागणं बदलतं आणि शेवटी आयुष्य बदलतं. आणि इथेच सगळे लोक चूक करतात. ते 1-2 दिवस जप करतात आणि म्हणतात काही फरक पडला नाही. पण त्यांनी स्वतःला वेळच दिला नाही, सातत्य नाही, श्रद्धा नाही. आणि मला दोष देवाला देतात. खरं सांगायचं तर स्वामी काही जादू करणारे नाहीत की तुम्ही जप केला आणि लगेच सगळं मिळालं. ते तुम्हाला मजबूत बनवतात, स्पष्टता देतात आणि योग्य मार्ग दाखवतात. आणि जर तुम्ही खरोखरच 7 दिवस प्रामाणिकपणे जप केला, कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त विश्वासानं, तर तुम्हाला किमान एक तरी बदल नक्की जाणवेल. कदाचित शांतता, कदाचित धैर्य, कदाचित उत्तर, किंवा कदाचित फक्त एक भावना की मी एकटा नाही. आणि हेच सगळ्यात मोठं आहे. कारण आयुष्यात सगळं मिळालं तरी जर मन अस्थिर असेल तर काही उपयोग नाही. आणि काहीच नसतानाही जर मन शांत असेल तर तुम्ही सगळं जिंकू शकता. म्हणून मी तुम्हाला एक आव्हान देतो.
फक्त 7 दिवस. रोज थोडा वेळ काढा, स्वामींचं नाव घ्या मनापासून. मोबाईल बाजूला ठेवा, सगळे विचलन बंद करा आणि स्वतःला एक संधी द्या. कारण कदाचित तुम्ही जे शोधत आहात ते बाहेर नाही, ते तुमच्या आतच आहे. आणि स्वामी फक्त तुम्हाला ते दाखवतात, पण चालायचं तुम्हालाच असतं. निर्णय तुमचाच आहे. प्रयत्न करणार की पुन्हा एकदा दुर्लक्ष करणार. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.